शिरपूर चोपडा रस्त्यावर सोमवारी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण तालुका हादरला। भरधाव वेगाने धावणाऱ्या बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने 2 जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला। या हृदयद्रावक घटनेनंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। मिळालेल्या माहितीनुसार भाटपुरा तालुका शिरपूर येथील चेतन योगेश गुजर वय 23 आणि कल्पेश नितीन गुजर वय 25 हे दोघे मित्र दुचाकीवरून आपल्या गावी परतत होते। त्याचवेळी जळगावहून शिरपूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडकेचा जोर एवढा प्रचंड होता की बसने दुचाकीसह दोघांनाही सुमारे 10 ते 15 फूट फरफटत नेले। या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झालाय। अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले। तसेच संतप्त नागरिकांची समजूत काढत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले। दरम्यान या दुर्घटनेनंतर नागरिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन करत अपघातात जबाबदार वाहन चालकावर कठोर कारवाईची मागणी केली। त्यावेळी शिरपूर चोपडा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। 2 तरुण मित्रांचा एकाच वेळी झालेला दुर्दैवी मृत्यू भाटपुरा गावासाठी मोठा धक्का ठरला असून गावात शोककळा पसरली आहे। नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।